गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्ट्राइक अकॅडमीमध्ये. तर आज आपण सायन्स लेसन नंबर 3 केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन यामध्ये नवीन टॉपिक पाहत आहे. त्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स म्हणजे घटक की जे रिॲक्शन फास्ट घडवून आणतात किंवा स्लो घडवून आणतात, तर कोणकोणते फॅक्टर्स जे आहेत ते अफेक्ट करतात. तर त्यामध्ये वन बाय वन आपण पाहणार आहे. नेचर ऑफ द रिॲक्टंट, रिॲक्टंटचं नेचर कसं आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं, ॲल्युमिनियम आणि झिंक हे दोन मेटल आहे. यामध्ये तुम्हाला रिॲक्टिव्हिटी माहीत असेल. मेटल ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत यांची जर आपण रिॲक्शन घडवून आणली, कसं आहे, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲल्युमिनियम सोबत आणि कोणासोबत, झिंक मेटल सोबत. ओके, डायल्यूट हायड्रोक्लोरिक या दोघांची सुद्धा तर तुम्हाला माहीत असेल के ना ली Mg. ओके, Fe, के ना ली Mg, ॲल्युमिनियम, झिंक, आयरन. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ॲल्युमिनियमची जी रिॲक्टिव्हिटी आहे ही कशी आहे, जास्त आहे, आणि झिंकची कशी आहे, कमी आहे. त्यामुळे हा जो ॲल्युमिनियम आहे, पहा, लक्ष द्या, ऑन रिॲक्शन बोथ ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड H2 गॅस, यामधून जो H2 गॅस आहे हा काय होईल, लिबरेट होणार आहे. ओके, अँड वॉटर साल्ट्स ऑफ दीज मेटल्स आर फॉर्म. इथे आपल्याला यांचे वॉटर साल्ट फॉर्म झालेले पाहायला मिळतील. However, the reaction of aluminium metal takes place faster as compared to zinc metal. आणि हे ॲल्युमिनियमची रिॲक्शन जी आहे फास्ट का बरं होत आहे, कारण की त्याची रिॲक्टिव्हिटी पॉवर जास्त आहे म्हणून. तर हे मेटल जो लेसन आहे आपला, ओके, मेटलर्जी, त्याच्यामध्ये आपण हे रिॲक्टिव्हिटी पूर्ण पाहणार आहोत. ओके, द नेचर ऑफ मेटल इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिफरन्स. ओके, तर हे जे मेटल आहे हे रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, हा जो फरक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यासाठी. ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक, देअरफॉर द रेट ऑफ रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड इज हायर दॅन झिंक. नेचर ऑफ और रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. ओके, तर आपल्याला ही जी रिॲक्शन आहे ही फास्ट घडून कोणासोबत येताना पाहायला मिळते, तर ॲल्युमिनियम सोबत. त्यानंतर आहे साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट्स. पार्टिकलचं जो साईज आहे त्याच्यावरती पण रिॲक्शन स्लो घडून येईल की तिला वेळ लागणार आहे किंवा ती फास्ट घडून येणार आहे. तर हे पार्टिकलवरती सुद्धा डिपेंड राहतं. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला इन जनरल जर सांगायचं म्हटलं तर खडी साखर आहे. ओके, ती तुम्ही पाण्यामध्ये टाका आणि एका बाउलमध्ये खडी साखरची पावडर करून पाण्यामध्ये टाका. कळत आहे, तर कोण पहिले सर्वात जास्त विरघळणार आहे, पावडर, बरोबर. तर त्या पावडरला सरफेस एरिया हा जास्त मिळतो, म्हणून साईज ऑफ द पार्टिकल जर स्मॉल असेल तर ते रिॲक्शन जास्त लवकर घडून येणार आहे. कळत आहे का. यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की टेक अ पीस अँड पावडर ऑफ शहबाद टाईल. शहबाद टाईल म्हणजेच काय, CO3, कॅल्शियम कार्बोनेट, त्यालाच आपण काय म्हणतो, शहबाद टाईल. इक्वल टू वेज इन टू टेस्ट ट्यूब, ॲड 10 ml डायल्यूट HCl इन ईच ऑफ द टेस्ट ट्यूब. ओके, तर एकामध्ये पूर्ण तुकडा घ्यायचा आणि एकामध्ये काय करायचं आहे, पावडर करायची आहे. ओके, आणि 10 ml अशा दोन टेस्ट ट्यूब घ्यायचे आहे. त्यामध्ये 10 ml चा हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्याला ॲड करायचा आहे. कळत आहे.
ऑब्जर्व वेदर इफर्वेसन्स ऑफ CO2 इज फॉर्म ॲट अ फास्टर और स्लो स्पीड. ओके, तर ज्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण एकदम तुकडा टाकलेला आहे तिथे आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं जे इफर्वेसन्स आहे, कालच सांगितलं होतं मी तुम्हाला, ठीक आहे, ते इफर्वेसन्स स्टाईलमध्ये आपल्याला म्हणजे तुकडा असेल त्याच्यामध्ये स्लो पाहायला मिळेल आणि जिथे पावडर असेल तिथे एकदम फास्ट रिॲक्शन घडून येताना आपल्याला पाहायला मिळेल. ओके, कळत आहे? यू मस्ट हॅव फाउंड in the above activity CO2 effervescence is formed slowly with piece of Schaeber tile while faster speed with the powder असेल तर faster घडून येईल. The above observation indicates that the rate of reaction depends upon the size of the particle. जे रेट ऑफ रिॲक्शन आहे म्हणजे जे घडून येण्याची स्पीड आहे, रेट म्हणजेच काय, स्पीड, घडून येण्याची जी स्पीड आहे ती साईज वरती डिपेंड करते. पार्टिकल ऑफ द रिएक्टंट टेकिंग पार्ट इन द रिएक्शन, स्मॉलर द साइज ऑफ द रिएक्टंट पार्टिकल हायर इज द रेट ऑफ द रिएक्शन. म्हणजेच पार्टिकलचा जर साईज छोटा असेल तर रेट कसा असेल रिएक्शनचा, हायर असेल. हे लक्षात आलं तुमच्या? यस ऑर नो? त्यानंतर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट्स. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, प्रमाण. तुम्ही किती प्रमाणामध्ये काय घेत आहात त्याच्यावरती रिॲक्शनचा स्पीड आपल्याला पाहायला मिळेल. लेट अस कन्सिडर द रिॲक्शन ऑफ डायल्यूट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड विथ CaCO3 म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट सोबत. एक वेळा जो हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे तो कसा आहे, एक डायल्यूट आहे आणि एक कसा आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजेच त्याच्यामध्ये जी पॉवर आहे ती हाय आहे आणि डायल्यूट म्हणजेच काय, लो पॉवर. ओके, कळत आहे का? तुम्ही बर्फाचा गोला पाहिलेला आहे का? यस ऑर नो? ठीक आहे, त्या बॉटलमध्ये ते जे लिक्विड असते त्याच्यामध्ये हाय शुगर असते. काय असते? हाय शुगर, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड आपण त्याला म्हणू शकतो, बरोबर. तर ते काय करतं, ते थोडं त्या गोल्यावरती टाकत असते, बरोबर आहे. बर्फाचा जो गोला आहे, आलं का लक्षात? ठीक आहे, ते पूर्ण तुम्ही ॲज ते लिक्विड घेऊ नाही शकत. ओके, ते कसं आहे, एकदम कॉन्सन्ट्रेटेड आहे. कळत आहे? तर हा जो बर्फाचा गोला आहे हा कसा आहे, इथे आपल्याला पाण्यापासून काय होतो, आईस तयार होतो. आईस गोला माहिती आहे ना सर्वांना? ठीक आहे, तर ते जे सोल्युशन आहे ते कसं आहे, एकदम कॉन्सन्ट्रेटेड असते. आपण ते सोल्युशन थोडं झाकणभर जर पाण्यात टाकलं तर ते आपण शरबत म्हणून सुद्धा पिऊ शकतो. मग ते पाण्यात टाकणं म्हणजेच काय, आपण करत आहे, डायल्यूट करत आहे. काय करत आहे, डायल्यूट करत आहे. ओके, तर कॉन्सन्ट्रेशन समजलं का तुम्हाला? यस ऑर नो? ओके, तर डायल्यूट HCl रिॲक्ट स्लोली विथ CaCO3, कारण की ते डायल्यूट आहे म्हणून ते स्लोली रिॲक्ट होईल. कशाशी? कॅल्शियम कार्बोनेटशी. ओके, आणि ते जर कॉन्सन्ट्रेटेड असेल अँड देअर बाय CaCO3 डिसअपियर स्लोली अँड CO2 ऑल्सो लिबरेट स्लोली, कारण की सोल्युशन आपण काय घेतलेलं आहे, HClचं डायल्यूट घेतलेलं आहे. त्याच ठिकाणी जर आपण ऑन द अदर हँड रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl टेक्स प्लेस, तिथे जर आपण कॉन्सन्ट्रेटेड HClचा यूज केला तर ही जी रिॲक्शन होईल ही रॅपिडली होईल, म्हणजे फास्ट होणार आहे. आणि CaCO3 म्हणजेच काय, कॅल्शियम कार्बोनेट, डिसअपियर फास्ट. ओके, तर या दोन मधला तुम्हाला फरक समजला का, कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट? कळलं? यस ऑर नो? तर कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड रिॲक्ट्स फास्टर दॅन डायल्यूट ॲसिड. कन्क्लुजन काय आहे, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड जे आहे फास्ट रिॲक्ट होईल, ओके, than dilute acid, which means that the rate of reaction is proportional to the concentration of the reactant. Okay, reactant किती कॉन्सन्ट्रेटेड आहे त्याच्यावरती डिपेंड करेल रेट ऑफ रिॲक्शन. ते रिॲक्शन फास्ट घडून येईल की स्लो घडून येईल. कळत आहे? यस ऑर नो? नेक्स्ट आहे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. रिॲक्शन मध्ये टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन while studying decomposition reaction तुम्ही पाहिलेली आहे, यस ऑर नो? या आधी आपण घेतलेली आहे. ओके, तर यू हॅव कॅरीड आउट डिकम्पोजिशन ऑफ
लाईमस्टोन म्हणजे एकापासून आपल्याला एका रिएक्टंट पासून आपल्याला 2 प्रोडक्ट फॉर्म झालेले पाहायला मिळतात. यस ऑर नो? In this activity, lime water does not turn milky before hitting the limestone because of the zero rate of reaction. From this, it is learned that the rate of reaction increase on increasing the temperature. जे टेम्परेचर जर आपण या ठिकाणी वाढवलं तर रेट ऑफ रिएक्शन सुद्धा काय होतो? इन्क्रीज होतो. यस ऑर नो? हे सर्व आपण काय पाहत आहे? फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. रेट म्हणजेच काय? स्पीड. काय असतो? स्पीड ऑफ केमिकल रिएक्शन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. पण हा रेट हा एक स्टँडर्ड केमिस्ट्री मधला वर्ड आहे म्हणून तिथे आपण रेटचा यूज करत असतो. कळलं का? ओके. तर त्यानंतर आहे नेक्स्ट कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजेच काय? पहा, लक्ष द्या. The substance in whose presence the rate of a chemical reaction increase without causing any chemical change to it. म्हणजे त्या केमिकल रिएक्शनची स्पीड वाढवण्यासाठी आपण कॅटलिस्टचा काय करत असतो? यूज करत असतो. ऑन हिटिंग पोटॅशियम क्लोरेट, त्याचा फॉर्म्युला आहे KClO3. याला काय म्हणतो आपण? पोटॅशियम क्लोरेट. ओके. पोटॅशियम क्लोरेट डिकम्पोजेस स्लोली. याला जर आपण हीट केलं तर आपल्याला पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स या ठिकाणी मिळतात. द रेट ऑफ रिएक्शन नायदर इन्क्रीज बाय रिड्यूसिंग द पार्टिकल साइज नॉर बाय इन्क्रीजिंग द रिएक्शन टेम्परेचर. हाउएवर KClO3 decomposes rapidly in presence of manganese dioxide to liberate oxygen gas. No chemical change takes place in MnO2 manganese dioxide in this reaction. तर ही जी रिएक्शन आहे, आता या KClO3 या रिएक्शन मध्ये आपल्याला पोटॅशियम क्लोरेट याला जर तुम्ही हीट केलं, ठीक आहे, तुम्ही त्याचं टेम्परेचर वाढवलं किंवा कमी केलं तरी याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. ओके. ते रिएक्शन स्लो व्हायची तर स्लोच होणार आहे. परंतु यामध्ये तुम्ही MnO2 मॅग्नीज डायऑक्साईडचा जर यूज केला तर ही रिएक्शन रॅपिडली घडून येणार आहे. तर हा MnO2 इथे काय आहे? कॅटलिस्ट आहे. कॅटलिस्ट काय करतो? रिएक्शनची स्पीड वाढवण्याचं काम करतो. कळलं? यस ऑर नो? त्याच्यामध्ये कोणताही केमिकल चेंज सुद्धा घडून येत नाही. कॅटलिस्टचं काम काय आहे? कॅटलिस्ट म्हटलं की तुम्हाला कळायला पाहिजे की तो फक्त रिएक्शनला धक्का देत आहे, पुश करत आहे लवकर होण्यासाठी. कळलं? यस ऑर नो? त्यानंतर आहे नेक्स्ट ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. तर नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजेच काय? नावातच आपल्याला ऑक्सिजन दिसत आहे. ओके. ऑक्सिजन. द केमिकल रिएक्शन इन विच रिएक्टंट माहिती आहे आपल्याला लेफ्ट साइडला आपण लिहित असतो. त्या रिएक्टंट सोबत जर ऑक्सिजन कंबाईन होत असेल किंवा रिएक्शन मधून हायड्रोजनचा लॉस होत असेल त्याला आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन. काय म्हणतो? ऑक्सिडेशन. हॅपी बर्थडे बाळा. पहा, लक्ष द्या. ऑक्सिडेशन म्हणजेच काय? ऑक्सिजन ऍड होणार किंवा लॉस ऑफ हायड्रोजन. ओके. तर याचे आपण काही एक्झाम्पल इथे पाहणार आहे. मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन, या मॅग्नेशियम सोबत आपण रिएक्टंट मध्ये काय करत आहे? ऑक्सिजन ऍड होत आहे. तर आपल्याला काय मिळणार आहे इथे? MgO. तर आता ही रिएक्शन जी आहे ही बॅलन्स आहे का? यस ऑर नो? तर आपल्याला इथे ऑक्सिजन 2 पाहायला मिळतात, तर आपण इथे काय करणार? 2 ने मल्टिप्लाय करणार आहे. ओके. तर आता इथे मॅग्नेशियम सुद्धा 2 झालेले आहेत, तर इथे सुद्धा आपण 2 ने काय करणार? मल्टिप्लाय करणार आहोत. तर इथे हा जो ऑक्सिजन आहे हा काय झाला? मॅग्नेशियम सोबत ऍड झालेला आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन. काय म्हणतो? ऑक्सिडेशन.
ओके, ॲडिंग ऑफ ऑक्सिजन अँड लॉस ऑफ हायड्रोजन, याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन. सेकंड रिॲक्शन तुम्ही पाहू शकता, कार्बन जो आहे याची रिॲक्शन जर झाली तर आपल्याला इथे काय पाहायला मिळतो, CO2. आता ही जी रिॲक्शन आहे ही बॅलन्स आहे का, तर यस, ऑलरेडी बॅलन्स्ड. त्यानंतर आहे MgH2. तर यामध्ये इथे काय केलेलं आहे, याच्यामधून Mg हा वेगळा होतो आणि H2 म्हणजे हायड्रोजन या ठिकाणाहून गॅसच्या फॉर्ममध्ये काय निघतो, बाहेर निघतो. आता इथे ऑक्सिजन कंबाईन नाही झाला, इथून काय झाला, हायड्रोजन जो आहे हा बाहेर निघाला, म्हणजे लॉस ऑफ हायड्रोजन. तरी सुद्धा आपण याला काय म्हणतो, ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके, लॉस ऑफ हायड्रोजन जरी असेल तरी त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन. ही रिॲक्शन बॅलन्स आहे का, यस ऑर नो, यस. ओके, त्यानंतर आहे CH3. CH3 बॉन्ड, CH3 याला आपण काय म्हणतो, इथेन म्हणतो. तर यापासून CH2 डबल बॉन्ड, CH2 प्लस प्लस इथून हायड्रोजन बाहेर पडतो. ओके, तर या इथेन पासून इथीन तयार होतो. इथेन पासून काय तयार झालं, इथीन. परंतु याच्यामधून काय बाहेर पडला, हायड्रोजन बाहेर पडला, म्हणजे याला सुद्धा आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन म्हणतो. बरोबर. तर इथे आपण पाहू शकतो रिॲक्शन बॅलन्स आहे का, 2 कार्बन, इथे सुद्धा 2 कार्बन, 3 आणि 3 6 हायड्रोजन, 4 आणि 2 6 हायड्रोजन, म्हणजे रिॲक्शन सुद्धा कशी आहे, बॅलन्स आहे. कळते. तर इथे नेक्स्ट आता सम ऑक्सिडेशन रिॲक्शन आर ब्रॉट अबाउट बाय यूज ऑफ स्पेसिफिक केमिकल सबस्टन्स. यामध्ये इथिल अल्कोहोल, फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता, इथिल अल्कोहोल म्हणजेच काय, CH3 CH2 बॉन्ड OH, OH ग्रुप म्हणजे आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इथिल अल्कोहोल. 2 कार्बन आहेत म्हणून इथिल अल्कोहोल. याची रिॲक्शन, याच्यामध्ये हा जो आहे ऑक्सिजन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये त्याला ऑक्सिडायझिंग एजंट आपण म्हणतो. काय म्हणतो, ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, विथ यामध्ये कशा, इन प्रेझेन्स ऑफ K2Cr2O7, पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ॲसिड, याच्यापासून आपल्याला ॲसिटिक ॲसिड तयार झालेला पाहायला मिळते. तर हिअर द ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट मेक्स ऑक्सिजन अवेलेबल फॉर ऑक्सिडेशन ऑफ द रिएक्टंट इथिल अल्कोहोल. Such a chemical substance which brings about an oxidation reaction by making oxygen available are called as oxidants or oxidizing agent. या ठिकाणी हा जो ऑक्सिजन आहे याने रिॲक्शन मध्ये भाग घेतलेला आहे, हा कॅटलिस्ट नाही आहे. कॅटलिस्ट आणि ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट यामध्ये फरक असतो. कॅटलिस्ट हा रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही, फक्त पुश करतो. त्याने रिॲक्शन मध्ये भाग घेतला तर तो ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट. कॅटलिस्टचं काम काय आहे, तो फक्त रिॲक्शनला पुश करेल, तो रिॲक्शन मध्ये भाग घेणार नाही, प्रोडक्ट मध्ये येणार. समजून जायचं की एजंट आहे. कळलं, यस ऑर नो. नेक्स्ट तुम्हाला डू यू नोचा एक कॉलम दिलेला आहे पेज नंबर 42 वरती. अ व्हेरायटी ऑफ ऑक्सिडंट्स आर यूज टू ब्रिंग अबाउट अ कंट्रोल्ड ऑक्सिडेशन.
ऑक्सिडेशन कंट्रोल साठी आपण व्हेरायटी ऑफ ऑक्सिडंटचा यूज करत असतो. यामध्ये K2Cr2O7, K2Cr2O7, H2SO4 किंवा KMnO4, H2SO4 आर कॉमनली यूज केमिकल ऑक्सिडंट. हे काय आहेत? कॉमनली यूज केमिकल ऑक्सिडंट यांचा यूज केला जातो. हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे H2O2, हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे H2O2 आर यूज ॲज अ माइल्ड ऑक्सिडंट. हा कसा आहे? माइल्ड ऑक्सिडंट आहे, म्हणजे कमी प्रमाणामध्ये. ओके. अँड इट इज ओझोन. ओझोनचा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला? ओझोन म्हणजेच O3 इज ऑल्सो अ केमिकल ऑक्सिडंट. हा सुद्धा काय आहे? एक केमिकल ऑक्सिडंट आहे. त्यानंतर नेसेंट ऑक्सिजन इज जनरेटेड बाय अ केमिकल ऑक्सिडंट. नेसेंट ऑक्सिजन हा जो आहे जनरेटेड कोणापासून होतो? केमिकल ऑक्सिडंट. अँड इट इज यूज फॉर द ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके. तर O3 म्हणजेच काय आहे? O2 प्लस O. तर हा O असा सिंगल न लिहिता त्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय करायचं आहे? राईट करायचं आहे. H2O2 पासून म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड पासून सुद्धा, H2O2 पासून सुद्धा H2O प्लस O नेसेंट ऑक्सिजन. त्यानंतर K2Cr2O7 प्लस याच्यामध्ये ह्या सुद्धा रिॲक्शन दिलेले आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नेसेंट ऑक्सिजन फॉर्म झालेला पाहायला मिळतो. तर नेसेंट ऑक्सिजन इज अ स्टेट प्रायर टू द फॉर्मेशन ऑफ द O2 molecule. It is the reactive form of oxygen and represented by writing symbol as स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये O असं राईट केलं तर याला काय म्हणतात? नेसेंट ऑक्सिजन. कळलं? यस ऑर नो? याच्यानंतरचा नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पिरियडला पाहणार आहे. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.